पुजाऱ्यांनी भल्या पहाटे पूजा बांधलेल्या केदारेश्वराच्या रावळातील दगडी ठाणक्या करंजेल पिऊन वातीवरच्या ज्योती लागवू लागल्या. रावळाचा गाभारा त्यांनी उजळून टाकला. पुरंदरच्या बालेकिल्ल्यातील राणीवशाच्या दरुनी महालात मात्र रोजाना चालायचा तसा कुणबिणीचा कुजबुजता राबता आज सुरू झाला नव्हता. दरुणी महालातील बाळंतिणीच्या अंधेरी दालनाचा दरवाजा अजून बंदच होता. त्या मिटल्या दरवाजासमोर फरसबंदीवरून एक उतारवयाकडे झुकावा झालेला स्त्री खानदान अस्वस्थपणे चिंतागत जडावल्या येरझारा घेत होते. स्वतःच्या उतावळ्या मनाने दालनाचा दरवाजा उघडला आहे अशी कल्पना त्या स्त्री खानदानाने कैक वेळा दरवाजाला आपली चंद्रावळी शांत नजर दिली आणि हताश होऊन पायगतीच्या फरसबंदीला ती नजर पुन्हा जोडून कोणाला ऐकू जाणार नाही अशा बेताने स्वतःशीच आई जगदंबे असे पुटपुटणारे चालू ठेवले. त्या होत्या जिजाऊ साहेब शहाजीराजे भोसले यांच्या राणी सरकार, श्रीमान शिवाजीराजे भोसले यांच्या मातोश्री आऊसाहेब भोसले कोळीचा पवित्र मंगल कुंकुमकरंड जगदंबेला स्त्री जातीच्या रूपात पडलेले सर्वात गोमटे स्वप्न. उत्तर रात्रीपासून जिजाऊ त्या मिटल्या दरवाजासमोर अशाच ये जा करीत होत्या. त्यांच्या शेजारीच 10-12 हाताचा पल्ला राखून पुरंदरचे किल्लेदार नेताजीराव पालकर एका दगडी जोत्यावर बसले होते. उकिडव्या बसलेल्या नेताजीरावांनी आपल्या गुडघ्यांना हातांचा वेढा भरला होता. रात्रभर तटकळत खड्या असलेल्या नेताजीरावांना शेवटी आऊसाहेबांनीच एक जागी निवांत बसायला सांगितले आणि स्वतःला गडावरच्या थंड झमकीबरोबर केव्हा डुलका लागला तेच मग नेताजीरावांना कळलं नाही. त्यांच्या डोईवरची कंगणीदार मावळी पगडी मात्र त्या डुलक्याला हुलकावणी देत मोठ्या तालेवाऱ्याने आपला तोल त्यांच्या गरगरीत शिरावर सिताब सावरीत होती. मर्दानी झोप नाहीतरी चटक्या अंगाचीच असते. दारुणी महलावरचा रोषणाई आला. जिजाऊंना बघताच अदब मुजरा घालून कोनाड्यात निसरू झालेल्या मशाली पटापट उतरून हलक्या कदमाने निघून गेला. दिवस चांगला 1.5 कासरा धावणी घेऊन वर चढला. महालाच्या महिरपीतून उतरलेल्या किरणांनी मध्यभागीच्या बिछायतीवर मनाजोगा ऐसपैस प्रकाश पडला. मातोश्री जिजाऊ पुरत्या फिकरमंद झाल्या. चिंतागत फेऱ्या घेऊन त्यांच्या पायांना थकव्याचे कड आले होते. त्याहून अधिक काळजीचे कड त्यांच्या उरात दाटले होते. एकाएकी दालनाचा दरवाजा कुसवात कुरकुरला. आऊसाहेब बिगी दरवाजाच्या रोखाने पुढे सरशा झाल्या. उरातल्या सगळ्या आऊपणानं त्यांच्या कानात जमाव केला. अनेक सवाल डोळ्यात खडे ठाकले. दरवाजा पुरता उघडला गेला. मागून बसके राजस रडणे धावणी घेत कानी आले. उघडल्या दरवाजात मध्यम वयाची कसबी सुईण गोजाक्का कमरेत वाकून उभी होती. आपले अशूच ओले हात जिजाऊंच्या नजरेला पडू नयेत म्हणून मनगटे कमरेवर टेकून तिने ते पाठीशी उफरांटे फिरवले होते. तापल्या दुधावर दाट साय जमून यावी तसे नितळ हसू तिच्या कुणबी मुखड्यावर खुलते झाले. जिजाऊंनी सवाल टाकण्यापूर्वीच तिने कपाळाचे गोंदलेले कातडे वर चढवीत दिलगाव कुणबी या शब्दांच्या नुसत्या लहाया फुलविल्या. झडू द्या तोपांची नौबत बघ, बाळकिसन आलं बाळकिसन, बाळातीन समद सुखरूप. बाळराज म्हणत नेताजीरावांनी जोत्यावरून खाली चटकन छलांगच घेतली. त्यांचा डुलका केव्हाच पसार झाला. मात्र सामने जिजाबाईंना बघताच दपकून डोक्यावरची पगडी त्याने अगोदरच सीधी बसती केली. मासाहेबांना मुजरा घालीतच ते म्हणाले, बुरुजावरच्या
भांड्यासनी बत्ती देतो. "आऊसाहेब, धाकलं धनी आलं हो, दे दे जगदंबेचा उदो." प्राजक्ताचे फुल भरले झाड डुलावे तशा जिजाबाई प्रसन्न प्रसन्न हसल्या. चतुर नेताजींनी तेवढीच संमती सिताब उचलली. आपली पाठवळ आऊसाहेबांनी दिसणार नाही या बेताने मुजरा घालीतच ते मागल्या पावली 4-5 कदम मागे हटले. वळताना आपल्या भारदार मिशांच्या चिंचाकड्यावरून उजव्या हाताची दमजोर पालथी मूठ फिरविताना ते स्वतःशीच बोलल्यागत भुवया चढवीत पुटपुटले, बाळराचं धाकलं धनी बेस, लई बेस. आणि एरवी घोड्यावर मांडून बुलंद बैठक जमवून दौडणारे नेताजीराव लहान बच्च्यासारखे सीधे पायीच धावले तोफखान्यावरच्या गोलंदाजांना गाठण्यासाठी. त्यांच्या त्या पाठमोऱ्या धावपळीकडे बघताना जिजाऊ कपाळीच्या आडव्या बोटांचा कुंकूपट्टा वर चढवीत स्वतःशीच हसल्या. डोकीवरच्या टोपपदरी नेसूचा भगवा जरीकाठा त्यांनी कोंदल्या हाताच्या कुलवंत चिमटीने उगीच सरसा केला. बाळकृष्ण शिवबांचे बाळ, पहिले बाळराजे. गोजाक्काच्या रसरशीत बोलाने जिजाऊंच्या सोशिक मनावर लक्ष मोरपिसे फिरली होती. आता त्या थोरल्या आऊ झाल्या होत्या. त्यांच्या पापण्यांची तुळजाईत पाती क्षणात दाटून आली. इतकी सालं गुदरली. शिवबाराजांच्या राणीवशात कन्यारत्नाचं उंच टिपेचं रडणं कैक वेळा घुमलं होतं. पण बाळकृष्णाचं बसकं रडणं आजवर कधी उठलं नव्हतं. म्हणूनच जिजाऊंचे डोळे पाणभरे झाले कृतार्थतेने. मुलाच्या दर्शनाने आऊपण धन्य होते, पण नातवाच्या दर्शनाने अवघं स्त्रीपण धन्य होते. स्वतःला सावरीत जिजाऊंनी गोजाक्कांना विचारले, "कुणासारखे ग दिसतात बाळराजे?" "जितनीत राजेसाहेबावनी." जिजाऊच्या डोळ्यासमोर शिवाजीराजांची मूर्ती क्षणात उभी ठाकली. घोड्याच्या पाठीवरून घामेजत धावणी धरून ते कुठल्या मुलखात असतील अंबा जाणे. राजे उपजले तेव्हा इकडची स्वारी अशीच उन्हातान्हात दौडीवर होती. आज शिवबा राजांच्या पोटी बाळराजे आले आणि राजेही तसेच दौडीवर. भोसल्यांच्या पुरुषांना मागल्या कबिल्याचा पायगोवा राहत नाही हेच खरं. जगदंब जगदंब करीत जिजाऊंनी एक निश्वास सोडला. कितीतरी उदंड कढ त्या निश्वासात भरले होते. राजे नाहीत, निदान त्यांची यादगीर म्हणून त्यांचे बाळराजे तरी डोळाभर बघावे म्हणून जिजाऊंनी दालनाच्या दगडी उंबरठ्यावर आपला सोनपुतळ पाय ठेवला. आतल्या शिसवी मंचकावर साईबाईच्या कुशीतून उफाळलेले रडणे भोवतीच्या दगडी भिंतीवर रोमांच उठवीत होते. उंबरठ्यातच उभे राहून ते कानभर ऐकताच जिजाऊ भानावर आल्या. आपल्या उतावळ्या मनाचे त्यांनाच हसू आले. 5वी झाल्याखेरीज बाळातिनीच्या सोयीर पडलेल्या दालनात नसते जायचे. त्या विचाराबरोबर क्षणभर त्या जखडबंद झाल्या. उंबरठ्यावर टाकला पाय त्यांनी तसाच मागे घेतला. नेसूच्या निरीजवळ खोचलेले मोहराजड थैली त्यांनी खेचून हातात घेतली. "सत्काळ उतरा बाळराजांचा गोजाबाई," म्हणत त्यांनी वाकून ती थैली उंबरठ्याच्या आत ठेवली. शांत चालीने आणि भरल्या मनाने त्या आपल्या खाजगीच्या महालाकडे चालल्या. त्यावेळी किल्ले पुरंदरच्या चारी बाजूचे बुलंद बुरुज आपले तोफांचे कंठ फोडून माथ्यावरच्या मावळी निळ्या वैशाखी आभाळाला खबर देत होते. राजश्रिया विराजित सकळ गुणमंडित भोसले कुलावंतस श्रीमान शिवाजीराजे भोसले यांच्या थोरल्या राणी सरकार वज्रचूडे मंडित साईबाईसाहेब प्रसूत झाल्या, पुत्ररत्न प्राप्त झाले. आणि ती खबर ऐकून किल्ले पुरंदरवरच्या सगळ्या राऊळांतले देव आपोआप सोयरात पडत होते. पुरंदरच्या सदर महलात बैठकीत बसून जिजाबाई खली त्याचे मायने सांगत होत्या. समोर बसलेले बाळकृष्णपंत हणमंते ते मायने आणि मजकूर कागदावर उतरून घेत होते.